जय जय रघुवीर समर्थ। आपण सज्जनगडावरती म्हटले जाणारी रामोपासना आणि सवया यातल्या ज्या सवया आहेत याच्यावरती आपण यथाशक्ती चिंतन करतो। आतापर्यंत आपण गणपती, मारुती, श्रीराम, श्री मारुती, श्री समर्थ, सिंहासन पर बैठे राम अशा सवयावरती चिंतन झालेले आहे। आणि परवा दिवशी आपण धन्य सूर्यनारायण याच्यावरती प्रवचन केलेलं होतं। धन्य सूर्यनारायण ज्याचे वंशी रघुनंदन ही पहिली ओळच फक्त आपला झाली होती चिंतन करू की त्यामध्ये आपण ज्या वंशामध्ये राम निर्माण झालेले आहेत, जन्म घेतला रामाने, अवतार धारण केला, ती रामापर्यंतची वंशावळ आपण पाहिलेली आहे। सूर्यवंशामध्ये निर्माण झालेले आहेत आणि कृष्ण चंद्रवंशामध्ये। दुपारी 12 वाजता माध्यान्हाला सूर्यवंशातला रामाचा जन्म आहे, तर चंद्रवंशातल्या कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता आहे। म्हणून ह्या सूर्यनारायणाच्या वंशामधला हा राम आहे, म्हणून त्यांची वंशावळ आपण पाहिलेली आहे। पहिल्यांदा सवयी म्हणून घेतो, नंतर अर्थ आपण। धन्य सूर्यनारायण, धन्य सूर्यनारायण ज्याचे वंशी रघुनंदन, भक्तजनांचे मंडन त्याचे चरण वंदावे। एकचक्री ज्याचा अर्थ, एकचक्री ज्याचा अर्थ अरुण सारथी शोभत, एकचक्री ज्याचा अर्थ, एकचक्री ज्याचा अर्थ अरुण सारथी शोभत, मेरू प्रदक्षिणा करीत धन्य समर्थ सविता। त्याचे घेता दर्शन, त्याचे घेता दर्शन रुद्र विष्णू हनुमान सर्वा घटी तो रघुनंदन परिपूर्ण भरला असे। दास म्हणे एका भावे निजनिष्ठे नाम घ्यावे, सद्गुरुशी शरण जावे तेणे पावे सुखासी। जय जय रघुवीर समर्थ। धन्य सूर्यनारायण ज्याचे वंशी रघुनंदन, भक्तजनांचे मंडन त्याचे चरण वंदावे। या सूर्यनारायणाला नमस्कार करावा म्हणून सांगितलं, कारण या सूर्यनारायणाच्याच वंशामध्ये निर्माण झालेले रामराय त्या असा भव्य असा असणारा हा सूर्यनारायण आणि त्याची वंशावळ, तर ह्या सूर्यनारायणाला नित्य वंदन करावं असं सांगितलं। असंख्य भक्त सूर्यनारायणाची उपासना करतात, सौर उपासना असं त्याला म्हटलेलं आहे। 33 कोटी देवातला समक्ष दृष्टीला पडणारा देव म्हणून आपण सूर्यनारायणाला मानतो। बाकीचे देव हे आपलं ज्यावेळेला पुण्य सामर्थ्य निर्माण होईल त्यावेळेला दिसतील, नाहीत असं नाही, दिसतील, पण तेवढा पुण्याचा संचय झाल्यानंतर दिसतील। पण इथे पुण्याचा संचय नसला तरीही त्या देवाचं दर्शन आहे, ज्याच्या सत्तेने हे सगळं चाललेलं आहे। या असं म्हणतात की सूर्यलोकाला गेल्यानंतर तो मुमुक्षुपद प्राप्त होतो आणि चंद्रलोकाला गेल्यानंतर पुनरावृत्ती, तिथनं एरझार चालूच। म्हणून विहंगम मार्ग, या मार्गाने गेलेला मनुष्य कुठे जाऊन पोहोचेल? सूर्यमंडळामध्ये जाऊन पोहोचेल। म्हणून त्या सूर्यनारायणाची उपासना सांगितली। सूर्याच्या मुळे हे सगळं विश्व चाललेलं आहे। धन्य सूर्यनारायण ज्याचे वंशी रघुनंदन, भक्तजनांचे मंडन त्याचे चरण वंदावे। त्या सूर्यनारायणाला वंदन करावं, तसंच ज्याचे असंख्य भक्त आहेत अशा रामरायालाही वंदन करावं। हे सूर्यनारायण कसे आहेत त्याचं वर्णन केलं। एकचक्री ज्याचा अर्थ अरुण सारथी शोभत,
या सूर्याच्या रथाला एकच चाक आहे। जयाच्या रथा एकची चक्र पाही, ज्याच्या रथाला एकच चक्र आहे, एकचक्री ज्याचा रथ, त्या सूर्यनारायणाच्या रथाचं सारथ्य कोण करतोय, तर अरुण नावाचा हा सारथी आहे त्याचा। मेरू प्रदक्षिणा करीत धन्य समर्थ सविता तो। या सूर्यनारायणाला सगळेच वंदन करतायत, अशा त्या सूर्यनारायणाला आमचा नमस्कार असो। त्याचे घेता दर्शन, त्या सूर्यनारायणाचं दर्शन घेतल्यानंतर काय होतं, रुद्र विष्णू हनुमान सर्वा घटी तो रघुनंदना परिपूर्ण भरला असे। या सूर्यनारायणाचं दर्शन घेतल्यानंतर रुद्र विष्णू हनुमान आणि सर्वा घटी भरलेला रघुनंदन हा सूर्यनारायणच रामरायाच्या रूपाने त्याच्या वंशातला आहे। त्या रामरायाच्या रूपाने कसा आहे, तर सर्वांमध्ये तोच भरून राहिला। देवो देवी अवघा एक, ऐसा ज्याचा विवेक, नदी नद्या पुण्यदायक सागरी उदके कसे। देवो देवी अवघा एक, देवामध्ये आणि देवीमध्ये तोच एक परमात्मा भरलेला आहे। कोण, राम। सर्वा घटी रघुनंदन परिपूर्ण भरला असे, सर्वाच्या अंतःकरणामध्ये तो रामरायाच भरलेला आहे। कोण, जो सूर्यवंशामध्ये निर्माण झालाय तो रामराया। दास म्हणे एका भावे, समर्थ रामदास स्वामी म्हणतात एकनिष्ठ अशी सेवा परमेश्वराची असावी। एक भाव, म्हणजे दुजा नाहीच काही, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही, अशी आपली आपल्या आराध्य देवतावरती निष्ठा असावी। त्याच्याशिवाय दुसरं काही नाही। कोसळून पडोरे आकाश आणि काचे वास न पाहू। जसं माशाला सांगितलं की तुला पाण्याच्या ऐवजी घट्ट अशा दुधामध्ये सोडतो, म्हणजे कसदार दूध त्याच्यात सोडतो, तो म्हणेल नको। बरं म्हणले मधामध्ये सोडतो, नको। साखरेच्या पाकात सोडतो, नको। म्हणजे तो मासा काय म्हणतो, मला पाण्याशिवाय काही नको। मग त्याला एकनिष्ठपणा म्हणतात, की मासा हा कोणाशी एकनिष्ठ आहे, पाण्याशी। तो म्हणतो मला पाण्याशिवाय दुसरं काही नको, मी राही नाही पाण्यातच। पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळेल। तो मासा म्हणतो मी पाण्याला सोडून जात नाही, झोप पण पाण्यातच घेतो। म्हणजे आता मासा पाण्यात कसा झोप घेतो, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळेल। त्याच्या वंशाला गेल्यानंतर कळतं। म्हणजे ती योजना भगवंताने केलेली आहे त्याची, त्याला पाणी सोडून कुठे जायची आवश्यकता नाही। दास म्हणे एका भावे, निज निष्ठे नाम घ्यावे। समर्थ रामदास स्वामी म्हणतात की भगवंतावरती निष्ठा म्हणजे विश्वास श्रद्धा ठेवून नाव घ्यावं। मी नाव घेतोय पण देव पावतो का नाही कोणाला ठाऊक। मग तुमची श्रद्धा नसेल तर तो कसा पावणार आहे। आपली त्या भगवंतावरती निष्ठा ठेवावी की देवा मी तुझी उपासना करतोय, तू मला नक्की प्राप्त होशील, अशा भावनेने भगवंताचं नाम घ्यावं। एकनिष्ठे नाम घ्यावे, सद्गुरुशी शरण जावे, तेणे पावे सुखासी श्रीराम। एकनिष्ठाने नाम घ्यावं आणि काय करावं, सद्गुरूला शरण जावं। कारण ज्याला सुख पाहिजे त्याने काय करावं लागतं, ज्याला असं वाटतं की आपल्याला सुख मिळावं, ज्याला असं वाटतं की तो देव आपल्याला भेटावा, त्याने काय करावं म्हणले, त्याने सद्गुरूला शरण जावं। ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसे। सद्गुरूला शरण गेल्याशिवाय भगवंताच्या प्राप्तीचं ज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही।
सद्गुरूच आपल्या मनामध्ये असलेला हा देहभाव नाहीसा करतो. देहोहम ही जी भावना आहे आपली ती काढून टाकतो आणि दासोहम, मी भगवंताचा दास आहे, सेवक आहे, ही भावना आपल्या मनामध्ये रुजवतो आणि तो परमात्मा म्हणजेच मी आहे, अहम ब्रह्मस्मी हा भाव कोण आपल्या मनामध्ये रुजवतो? तर तो सद्गुरू. मग त्या सद्गुरूला जर तुम्ही शरण गेलात तर सर्व सुखाची प्राप्ती कशी करून घ्यायची ते आपल्याला गुह्य. देवाची प्राप्ती, सर्व सुखाची प्राप्ती, कारण देवाला प्राप्त करून घेतलं की सर्व सुख तिथंच आहे. हो, सुख मिळवायला दुसरीकडे कुठं जायची जरूर नाही. जयास वाटे सुखचे असावे तेने रघुनाथ भजनी लागावे. ज्याला असं वाटतं आपल्याला सुख मिळावं तर ते त्या भगवंताच्या जवळच आहे. त्या भगवंताला प्राप्त करून घेतले की सुख मिळणार आहे. काय म्हटलंय? तुझे पायी सुख सर्व आहे. कुणाच्या? भगवंताच्या चरणाजवळ सुख आहे. आता ह्या भगवंताची प्राप्ती, त्याची प्राप्ती झाल्याशिवाय त्याच्याजवळचं सुख आपल्याला कसं प्राप्त होणार? म्हणून त्या भगवंताला ज्याच्याजवळ सर्व सुख आहे, ज्याच्या चरणाजवळ सर्व सुख आहे, त्या भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यायची ते सद्गुरूला शरण गेल्याशिवाय कळणार नाही. म्हणून ज्याला असं वाटतं आपल्याला सर्व सुख प्राप्त व्हावं त्याने त्या सद्गुरूला शरण जावं. सद्गुरूशी शरण जावे तेणे पावे सुखाशी. त्या सद्गुरूला शरण गेल्यानंतर आपल्याला सुखाची प्राप्ती होते. म्हणून सद्गुरूला शरण जा म्हणजे आपल्या मनातल्या सर्व. पहिल्यांदा सद्गुरू काय करतात हो? असं म्हटलंय, वेदाचा उद्धार कधी होतो? शंकासुराचा वध केल्याशिवाय वेदाचा उद्धार होत नाही. तसं वेदातलं ज्ञान आपल्याला कधी कळणार आहे? कारण जे वेदात आहे तेच आपल्याला आपल्या गुरु सांगणार. म्हणजे वेदात जे आहे तेच गुरुच्या मुखात येणार आणि त्याची आपल्याला प्रचिती येणार. म्हणून जे वेदात आहे त्याला म्हणतात शास्त्रप्रमाण, वेदप्रमाण. त्यानंतर तेच गुरु सांगतात म्हणून गुरुवाक्य प्रमाण. आणि त्याची आपल्याला अनुभूती येणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे शास्त्रामध्ये जे सांगितलंय तेच गुरु सांगणार आणि त्याची आपल्याला प्रचिती येणार. हे सगळं जर व्हायचं असेल तर त्याला गुरुला शरण जावं लागतं. आणि गुरुला शरण गेल्यानंतर ह्या सर्व सुखाची आपल्याला प्राप्ती होऊन जाते. म्हणून आपण सद्गुरूला शरण जायचं आहे. आणि सद्गुरूसारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करे, राजे याची कांता काय भीक मागे, मनाचे या जोगे सिद्धी पावे. त्या सद्गुरूला एकदा प्रसन्न करून घेतला ना तर तो देव भेटेलच. काय म्हटलंय पहा, सद्गुरू सारखा असता पाठीराखा. त्या सद्गुरूचं वर्णन करून सांगितलं. का सद्गुरू शरण जायचं हो? सद्गुरू सारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करे, राजे याची कांता काय भीक मागे, मनाचे या जोगे सिद्धी पावे. राजाची पत्नी काही कुठं मोलमजुरी करायला जाते का? मनाच्या जोगे स्थिती पाहिजे. तिने मनात आणलं की सर्व काही प्राप्त होतं. कारण तिने त्या राजालाच आपलंसं करून घेतलेलं आहे. तसं देवच आपलासा करून घेतला की कोणाकडे काही हात पसरायची आवश्यकताच राहत नाही. आणि म्हणून सद्गुरूला शरण जावं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना प्राप्त करून कसं घ्यायचं, त्याच्यासाठी काय प्रयत्न करायचे, कसं वागायचं आहे, काय करायचं हे सगळं आपल्याला गुरु सांगतात. आणि एकदा का आपण बघा गुरुला शरण गेल्यानं आपली सगळी काळजी गुरुला आहे. आपण मंदिरात जातो, तिथे मंदिरामध्ये आपल्या गुरुच्या पादुका असतात. त्या पादुकावर आपण डोकं ठेवतो. ज्या क्षणी आपण त्या पादुकावरती मस्तक ठेवतो त्या क्षणापासून आपली सगळी काळजी कोण घेतो? गुरु घेतो. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, मग तो नेऊन घाली जेथील तिथं. त्या सद्गुरूची, त्या आपल्या शिष्याची सगळी चिंता सद्गुरूला लागते. ज्या क्षणी तुम्ही त्याला शरण जाताना त्या क्षणापासून त्यांनी आपली सगळी काळजी करायला सुरुवात केलेली असते. म्हणून त्या सद्गुरूला शरण जाणं आधी महत्वाचं आहे. एकदा का त्याला शरण गेला की मग आपल्याला काळजी करायला काही शिल्लक राहत नाही. सद्गुरूच सगळं काय करतात की म्हणतो हा मला आता शरण आलाय, म्हणजे तो शरण आला तर मला आता त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणून सद्गुरूला सगळी काळजी लागते. फक्त योग्य असा गुरु आपल्याला भेटायला पाहिजे. त्याला आपण शरण गेलो तर हे सगळं होतं. नुसतं गुरु असे बाजारामध्ये असंख्य गुरु आहेत.
जे आपल्या शिष्याला कुठला नियम लावत नाहीत, ऐसे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी ते द्यावे असं म्हटलेलं आहे. काहीतरी गुरुंनी आपल्या शिष्याला साधना सांगितली पाहिजे. आणि त्या साधनेच्या मार्गाने नुसती गुरुंनी सांगून उपयोग नाही, आपणही त्या साधनेचं आचरण करायला पाहिजे, मग तो भेटतो. म्हणून सद्गुरूला शरण गेलं की सर्व काही सुखकर होतं. जय जय रघुवीर.